Elected to field first. Back to commentary box now. Back to cricket. Thank you very much. One, two, three, four. विटी लाईन स्टार आणि सफाळी स्टार. मला माहिती आहे की उत्साह प्रचंड असेल मैदानामध्ये. फक्त यानंतर होणारे सामने आणि यानंतर असलेला वेळ हे लक्षात घेऊन आपण मैदानात जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. सुनीलजी आपलं स्वागत आहे. त्यानंतर आपण बघतोय अतिशय सुंदर अशा प्रकारची कामगिरी मैदानात यापूर्वी आपण करताना पाहिलं ते SP बॉयजला ओमकार 11 जलसार संघाने चांगली कामगिरी केली आणि आता प्रमोद शेडगे पुन्हा एकदा जॉईन होत आहेत येणाऱ्या सामन्यात काय घडते काय बिघडते सांगण्यासाठी. या ठिकाणी पारितोषिक लागलेलं आहे जे आपण पाहू शकतायत. प्रत्येक क्लीन बोल्डसाठी 200 रुपये जे आपल्याला पाहायला मिळतं गणेशजी कारभार यांच्याकडून आणि प्रत्येक षटकारासाठी मित्रमंडळ आगरवाडी यांच्याकडून मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. स्टार्ट ऑफ द मॅच. दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. फ्रेंडली मॅच असेल. प्रत्येक षटकारासाठी शेठ माणूस यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. नुकतंच प्रीतमने आम्हाला माहिती दिली. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. जसं शेठ माणूस या ठिकाणी आम्ही दर्शवलं तसं मात्र उमेश गावड आणि सूरज भोईर यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. काहीतरी राहुल पाटील सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. या आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. या मॅचसाठी स्पेशल आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समनसाठी आपण पाहू शकतायत बॅट NSP यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुमित ढेकले यांच्या माध्यमातून NSP बॉयज यांच्या माध्यमातून बॅट आपण पाहू शकतायत आणि बेस्ट बॉलरसाठी आपण यज्ञेश्वर पाटील साहेब आस्था एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून मात्र शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दोन गोष्टी मात्र या फ्रेंडली मॅचसाठी आपण पाहणार आहोत. स्टार्ट ऑफ द मॅच. मी प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करेन या स्पर्धेसाठी या सामन्यासाठी खास करून विटी लाईन स्टार आणि सफाळे स्टार संघासाठी जोरदार टाळ्या उद्या. हा मात्र पहिला चेंडू या स्पर्धेतील प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टर आशू पहिला चेंडू विनायक पाटील बाबूकडे निघून जातोय परंतु श्रीकांत भोईर या ठिकाणी वळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर वाईटच्या इशाऱ्याने एक धाव आपल्याला पाहायला मिळते. मनोज पाटील यांनी मात्र 3 षटकार जर आले तर मोरया स्पोर्ट्सचे उत्तम बागुल यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी. अल्पेश भोईर आणि महेंद्र भोईर यांच्याकडून 100 अर्थातच 200 रुपयांचं कॅश प्राइज. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न मात्र सुंदर ड्राईव्ह आणि यस इज गॉन. मंगेश भोईर त्या ठिकाणी आहेत आणि कृष्णा राऊत कोणतीही चुकी करत नाही आहेत. सुपर ड्राईव्ह खेचत असताना यावेळेला आपण पाहतोय मनोज मन्या बॅक टू द डगआउट. जास्त टीम मीटिंग करू नका कारण आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे आणि तदनंतर अजून सेमीफायनल खेळवायची आहे आणि तदनंतर फायनल असे 3 सामने अजून खेळवायचे आहेत. प्लीज
सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये फटाक्यांची आतषबाजी होत असताना पाहायला मिळते. किरण गुरुद्वान एका साईडला आपण मीटिंग जास्तीत जास्त करू नका, ऑन असेल. सुपर मॅच प्रशांतजी आमच्या समोर जोडले गेले. जबरदस्त हा सामना, फ्रेंडली मॅच आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धेत फ्रेंडली मॅच होत असतात हे आपण सातत्याने पाहिलंय, परंतु इथे मात्र एक वेगळं काहीतरी नवीन संकल्पना घेऊन या एसपी बॉयजने ट्रेंड आणलाय असं म्हणायला हरकत नाहीये. बिल्कुल आपने सही कहा, जिस तरह से एक नई सोच है एसपी बॉयज़ की, इसके ऊपर चर्चा करेंगे क्योंकि बल्लेबाज तैयार है मैदान के अंदर. आशु की गेंदबाजी आप देख रहे हैं, जगदीश ने खाता नहीं खुला, रितेश एक ज़बरदस्त खिलाड़ी है, उसमें कोई संदेह नहीं है. मज़ा आएगा मैदान के अंदर. वो ज़्यादा टीम मीटिंग ना करे क्योंकि बहुत सारे मुकाबले आना अभी भी बाकी है. आज ही ग्रैंड फिनाले हैं. छोटे कद के आशु तैयार है, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज जग्गी. इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, गेंद इस बार जा रही है बॉडी लाइन की तरफ, मिडवे की तरफ, और एक रन का इजाफा सिंगल के साथ जगदीश का खाता खुलता हुआ. रन संख्या कुल मिलाकर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. और प्रमोद, जो आपने बात पूछी थी की जो नया ट्रेड आहे, आपण बघितलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये देखील अशा प्रकारचा ट्रेड आला आहे. आणि हा मला वाटतं पालघरमध्ये जो आत्ता ट्रेड आणला आहे आज शुभमजी पाध्ये आणि त्यांच्या टीमने, ते मला वाटतं वाईट बॉलचा इशारा झाला आहे मैदानामध्ये. तर ही जी गोष्ट आहे ना प्रमोद, येणाऱ्या कालावधीमध्ये सातत्यानं घडेल वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. नक्कीच नक्कीच, नो डाऊट. जबरदस्त हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय, परंतु कृष्णा राऊत या ठिकाणी चुकी करतायत. चुकीला माफी नाही आणि झेल कोणाचा सोडलाय तर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय एक उजव्या हाताचा दमदार फटकेबाजी करणारा विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते या विटी लाईन स्टार्स मधून आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला जबरदस्त मिस्टर रितेश किनी अर्थातच बबलू. धावांची गती जर आपण पाहिली तर 7 धावा जयनाथ भोईर या ठिकाणी आमच्या समोर जोडले गेले कॉमेंट्री स्टुडिओमध्ये संध्याकाळच्या सत्रात. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा त्यांना शुभ संध्याकाळ. किशोरजी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आशू. रिव्हर्स स्वीप खेळण्याची गरज होती का हे स्वतःला प्रश्न विचारत असतील. यस, रिस्क घेतली होती, मात्र या ठिकाणी खूपच बाहेर असल्या कारणाने चेंडू या ठिकाणी वळताना पाहायला मिळतो. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 8 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना विटी लाईन स्टार हा संघ पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल जिंकला किरण गुरुद्वानने, अर्थातच सफाळे स्टार या संघाने, आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायचा आहे पुन्हा एकदा, मात्र कृष्णा राऊत बॅटचं एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता मिस्टर बबलू बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. पहा प्रशांतजी, या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाजाला थोडंसं पूर्णपणे चाचपडायला लावलं होतं आशूने, आणि त्याचंच कारण या ठिकाणी थोडंसं अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं. बॅटचं एज लागलं होतं. बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फर्स्ट स्लिपला कोणीही क्षेत्ररक्षक नव्हतं, परंतु सुंदररित्या मात्र कृष्णा राऊत या ठिकाणी बॅकअपसाठी आला. जजमेंट ने झेल टिपला. गुड कैच ऑफ क्वालिटी. प्रमोद, आपने सही कहा. दूसरी बात देखिए, जो रितेश जैसे बल्लेबाज है, ये थोड़ा फ्रेंडली मैच है. इससे पहले हमने इनको बहुत अच्छी पारी खेलते हुए देखा है, लेकिन मुझे अभी लग रहा है वो ज़्यादा एक्साइटेड थे, ज़्यादा एम्बिशियस थे, इसीलिए वो शॉट सिलेक्शन कुछ अच्छा नहीं था, क्योंकि काफ़ी ऑफ स्टंप के बाहर वाले गेंद को ऑन साइड पर खेलने की कोशिश कर रहे थे. फिलहाल आशु की अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. 5 गेंदों में इन्होंने 8 रन खर्च किए हैं और 2 सफलता उनके नाम पर है. और रितेश जैसे बल्लेबाज को जब आप आउट करते हैं ना, तो कॉन्फिडेंस और बढ़ता है. टीम का बढ़ेगा, खुद का बढ़ेगा, और विपक्षी टीम के खेमे में थोड़ी सी खलबली हो सकती है. रोहित की बात करें तो खाता नहीं खोला है. दूसरी तरफ से जगदीश ने 1 ही रन बनाया है. ये पहले ओवर का खेल थोड़ा सा इंटरेस्टिंग मोड पर है. छोटे कद के आशु ने नफी तुल्ली गेंदबाजी करने की कोशिश की है. विपक्षी के टीम के ऊपर दबाव है. रोहित ऑन स्ट्राइक. लेफ्ट हैंडर खबू बल्लेबाज है. ऑन साइड पर फैली हुई फील्ड है. ऑफ साइड पर लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन पर है. एक खिलाड़ी पॉइंट पर. सुंदर, बहुत अच्छी गेंदबाजी. टप्पा ऑफ स्टंप के बाहर कट करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कुछ ज़्यादा संपर्क नहीं हुआ, और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. सफल ओवर की समाप्ति 8 रन 2 विकेट के नुकसान पर. मैग्निफिसेंट बॉलिंग आज मेरे हिसाब से सफाल स्टार के लिए अच्छा स्टार्ट होता हुआ. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन प्रमोद. नक्कीच जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आशू ज्यासाठी ओळखला जातो त्याने मात्र फिरकीचा मारा केला आणि परिपूर्ण चाचपडायला लावलं. ते फलंदाजांना कोणतेही मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले नाहीत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. 2 गडी बाद झाले आणि विटी लाईन स्टार संघ मात्र यावेळेला सन्नाटा पसरताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिद्दीने खेळावं लागणार आहे
या फ्रेंडली मॅचमध्ये आपण पाहू शकतायत. हा योगायोग मात्र कधीच आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, परंतु आज हा योगच भेटीचा असं म्हणायला हरकत नाहीये. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. SP बॉईज रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा दिदिप्यमान सोहळा तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवायस मिळतोय, कारण हा योगच भेटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 8, 2 गडी बाद. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर यावेळेला येत असताना आपल्याला पाहायला 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. जगदीश 1 वर खेळतोय, तर एका साईडला मिस्टर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय 1 वर खेळताना. जगदीश मॉर्कल यांच्यावर मात्र पूर्णपणे मदारा असे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला जगदीशचा हा फटका पाहायला मिळतो. बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता. ऑन साईडला चेंडू निघून जातोय. मिस्टर मनीष रिलॅक्स मध्ये फील्ड करतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. रोहित या खेळाडूकडे ती क्षमता आहे आणि सुपर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं. आमदार चषक ज्याने मात्र अर्धशतक झळकावलं होतं आणि टी शर्ट परिधान केल्यानंतर मात्र आमदारचे सूत्रधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अल्पेजी भोईर. मात्र जबरदस्त एक विटी लाईनकडून मात्र रोहित पाटील यांनी चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं होतं. तोच खेळाडू आपण पाहू शकतायत. यावेळेला आम्ही म्हटलं होतं या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूकडे खूप काही क्षमता आहे. आउट ऑफ द पार्क 6 धावा. शानदार स्ट्रोक, बहुत ही सुंदर स्ट्रोक. आप दोबारा देखिए किस तरह से खेले हैं, खास करके रोहित बहुत बढ़िया तरीके से पुल किया डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाद 6 रनों के लिए, और कमाल का स्ट्रोक. मैदान के अंदर वो चर्चा ना करे, अब बार बार बात कर रहे हैं रोहित. और बात करें तो यहाँ एक छोटे कद के खिलाड़ी है प्रमोद, इन्होंने इससे पहले भी अच्छा प्रदर्शन इसी विकेट पर किया, इसी मैदान पर किया है, और थोड़ा सा और बड़ी पारी खेलने की ज़रूरत है इनके पास, जो कि टैलेंट प्रतिभा की कोई कमी नहीं है, लेकिन थोड़ा सा संयम के साथ खेले. यावेळेला आपण पाहतोय ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. रोहितच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण रोहित त्याची बॅट तळपल्यानंतर मात्र या ठिकाणी धावा मात्र जबरदस्त ऑटोमॅटिकली मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आपण पाहतोय येताना पाहायला मिळतात. 16 धावा 2 गडी बाद झालेल्या आहेत, कारण रोहित या खेळाडूकडे ती क्षमता आहे, ते पोटेन्शियल आहे. एका साईडला जगदीश मॉर्कल. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर असल्या कारणानं पंच श्रीकांत भोईर या ठिकाणी वळताना एका साईडला मंगेश भोईर या स्पर्धेसाठी सुद्धा खूप विशेष सहकार्य त्यांचं सुद्धा या ठिकाणी लाभलेलं आहे. धावसंख्या 17 धावा 2 गडी बाद. जतीन किनी एका साईडला चांगल्या अपडेट देत असताना पाहायला मिळत आहेत. आज सकाळपासून भुकेची तमानं बाळगताना खूप चांगल्या प्रकारचं ते सुद्धा कार्यरत आहेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. सरळ चेंडू विनायक पाटील बाबू याच्या हातामध्ये निघून जातोय. मॅन फ्रॉम सफाळे. धावांची गती स्थिरावली गेले. धावसंख्या 17 धावा. हा वेग खूप महत्त्वाचा आहे प्रशांतजी, आणि ज्या पद्धतीने तुमचा वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा सुपर लेंथ अँड लाईन जर असेल तर अशा प्रकारच्या चेंडूला खूप मागणी आपल्याला पाहायला मिळते. बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त अमित, और बढ़िया तरीके से नियंत्रण भी है. ओहो कमाल का प्रदर्शन, लेकिन ये गेंद थोड़ी दिशाहीन है. इससे पहले बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी. अब इनके बॉलिंग का एनालिसिस देखें. पहली गेंद की बात करें तो पहली गेंद पर सिंगल आया, एक बार फिर उसके बाद में एक बड़ा शॉट भी आया था, कुछ वाइड गेंदें भी आई. ये काफ़ी ऑफ टाइम के बाहर है, तो वो परेशानी है. और वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ श्रीकांत भोईर इशारा कर रहे हैं. 8 रन 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए विटी लाइन स्टार की टीम गेंदबाजी करने के लिए अभी तैयार है. दूर वाले इनसे गेंदबाजी कर रहे हैं. रोहित 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. जगदीश की बात करें तो प्रमोद 2 पर बल्लेबाजी करते हुए. दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम है. वेड़ के इस ऐतिहासिक मैदान पर एक शानदार टूर्नामेंट शुभम जी पांडे इनके नेतृत्व में चलता हुआ. क्या कमाल का टूर्नामेंट आप देख रहे हैं. इस ओवर की अगली गेंद और सुंदर तरीके से आंसर की तरफ गेंद को खेलते हुए गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए जाएगी. दर्शनीय स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया है. लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. ज्यादा छोटी गेंद थी, उसके ऊपर भरपूर प्रहार. मैग्निफिसेंट स्ट्रोक. नाउ स्कोर मूव्स ऑन 22 पर 2. ये देखिए टप्पा खाने के बाद उछालता, छोटी गेंद थी. बल्लेबाज बैकफुट पर पहले से तैयार थे, हुक किया गेंद को खूबसूरती के साथ बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए. 22 रन 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है. सुंदर फटका पाहायला मिळाला. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आणि तदनंतर कमबॅक करणं खूप गरजेची गोष्ट असते. ते अमित अण्णाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 कंप्लीट झालेले आहेत. 2 षटकांमध्ये विटी लाईन स्टार संघ जाऊन पोहोचते 22 धावा. 2 पहिले फलंदाज मात्र यावेळेला लवकरात लवकर बाद झाल्यानंतर जी मात्र परिस्थिती ओढवली ती मात्र या ठिकाणी भागीदारी करण्याची गरज होती, आणि ती भागीदारी आता 13 धावांची पाहायला मिळते. चला, नो मीटिंग नो टाइम प्लीज.
डोंट वेस्ट द टाइम. मी करेन गुरुद्वारा आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याला विनंती करेन की प्लीज आपण वेळ दौडू नका, कारण अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्या कारणास्तव मी या ठिकाणी विनंती करतोय. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट प्रत्येक षटकारासाठी मात्र शेठ माणूस प्रीतम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 100 रुपयांचं कॅश प्राईज तर क्लीन बोल्ड करतायत. तर मित्रमंडळ आगारवाडी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी लागलं गेलंय. आमचे लाडके प्रेक्षक राजे आणि तसेच लगातार 3 षटकारांसाठी आपण पाहतो मोरिया स्पोर्टचे उत्तमजी बागुल यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज लागलं गेलंय. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड, न भूतो न भविष्यती. मात्र ही कोणाच्या मनात ध्यानात अशी स्पर्धा नव्हती की मात्र होईल, परंतु खूप व्यत्यय आले. परंतु शुभम पाध्ये यांनी मात्र हार मानली नाही. वेडीच्या ग्रामस्थांनी सुद्धा मात्र या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट केलं. या स्पर्धेला त्यांच्या मित्रपरिवारांनी कॉपरेट केलं आणि खूप सक्सेसफुल होत असताना आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेला मात्र ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विनायक पाटील, बाबू हर उडणारी खेळाडू रोहित याच्या खेळीला पूर्ण विराम. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. तिसरा हादरा या ठिकाणी आपण पाहू शकाल. एका साईडला आपण पाहतोय सफाळे स्टार संघाला मात्र महाराष्ट्र गॅरेज आणि तसेच आपण पाहतोय महाराष्ट्र गॅरेज ठाकूरबाडा आणि जीवदानी स्पोर्ट्स आपण पाहतोय जे स्वतः आहे संजय पाटील यांच्याकडून मात्र टी शर्ट स्पॉन्सरशिप केलं गेलंय. तर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय जो मोरिया स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र टी शर्ट आपण पाहू शकाल उत्तमजी बागुल यांनी मात्र स्पॉन्सरशिप केलेली आहे. सुनील वैती या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर 22-3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. किरण गावडे सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकताय चांगल्या प्रकारचं शूज आपण पाहू शकतायत. या स्पर्धेला आहे अंकुश भोईर जे आपल्याला पाहायला मिळतात, समोरच उभे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सेलिम मिड ऑफला चेंडू मात्र या वेळेला बराच वेळ हवेत राहिला होता. कोणतीही चुकी करत नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. बॅक टू द डगआउट, एक बिग विकेट. जगदीश मोरकल बैक टू द पैविलियन. देखिए रविंद्र की बल्लेबाजी हमने देखे थे खास करके दूसरे जो कि दिन में, और मनोज जी बेचारे जिन्होंने अभी कहा कि आपको अगर इस जो कि क्रिकेट के खेल में बड़ा होना है, बहुत अच्छा बल्लेबाज बनना है, तो आपको वो स्क्वायर कट भी आना चाहिए. पॉइंट की तरफ भी एक बड़े शॉट खेलने की ज़रूरत होती है. आप देखिए रोहित की जो बल्लेबाजी की बात करें तो रोहित की बल्लेबाजी वहाँ इन्होंने इस तरह के शॉट नहीं खेले हैं. हैट्रिक ऑन रहेगी जिस तरह से बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज जा रहे हैं. यश की अच्छी गेंदबाजी इस ओवर में 22 रन 4 विकेट के नुकसान पर विटी लाइन स्टार का स्कोर है. नयन डटे हुए हैं, दीपेश ने खाता नहीं खोला, दोनों बल्लेबाजों ने खाता नहीं खोला. एसपी बॉयज ट्रॉफी 2021 आप देखते हुए समय ज़्यादा नहीं जाना चाहिए. हम बार बार आपको बता रहे हैं कि समय ज़्यादा नहीं जाना चाहिए, ज़्यादा टीम मीटिंग ना करें. अगली गेंद के साथ यश. इस बार नो बॉल का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ 1 रन का इजाफा बिल्कुल होगा. रन तो बनने चाहिए. विटी लाइन की स्टार की टीम बहुत अच्छी है, कागज पर बहुत तगड़ी है, बहुत सारे शेर, लेकिन 4 जो बल्लेबाज ढेर हो चुके हैं. अब रन संख्या बिल्कुल बढ़ने वाली है. 24 रन 4 विकेट के नुकसान पर. यश की गेंदबाजी की बात करें तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहा है, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. या वेळेला मात्र आपण पाहतोय जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि दीपेश म्हात्रेच्या बॅटमधून आलाय हा एक सुंदर षटकार. 6 धावा. जर लगातार 3 षटकार येत आहेत तर या वेळेला आपण पाहतोय मोरिया स्पोर्ट्स उत्तम बागुल यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. प्रत्येक षटकारासाठी अल्पेशजी भोईर आणि महेंद्र भोईर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. आणि लगातार 3 षटकार दीपेश म्हात्रे यांच्या बॅटमधून येत आहेत. तर व्हॉइस ऑफ पांजू दिनेश किनी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी मात्र नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. चैतन्य भटजी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारचा मात्र या ठिकाणी खेळ साकारला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ते 31 धावा, 31 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 3 आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यश चौधरी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 22च्या स्वरूपात श्रीकांत भोईर
या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 32 रन्स. जयनाथ भोईर एक क्रिकेटवरचं जिव्हाळा प्रेम सातत्याने जपत असताना आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या अगोदर सागर घरत यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं काम केलं, ते लेखाजोगा. तदनंतर सचिनजी घरत यांच्या माध्यमातून संजयजी पाटील, जयनाथजी भोईर या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला मात्र आपण पाहू शकता चेंडू मात्र निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी सुंदर क्षेत्ररक्षण आशूचं पाहायला मिळालं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ झालाय. 11.33च्या सरासरीने आतापर्यंत चांगल्या प्रकारचा खेळ बहारला गेलाय. 34 रन 4 विकेट के नुकसान पर और एक बड़ा मैच मैदान के अंदर चलता हुआ. वैसे तो वो फ्रेंडशिप मैच है और एक अच्छा प्रदर्शन गेंदबाजों की तरफ से रहा. 34 रन 4 विकेट के नुकसान पर विटिलाइन स्टार बल्लेबाजी करते हुए. नयन 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. दीपेश की बात करते हुए उन्होंने 9 रन बनाए हैं. तो जो आने वाला ओवर है, कम से कम वो 6 गेंदें आपके पास है, तो 6 गेंदों में कम से कम आपको वो 40-45 रन तो बनाने पड़ेंगे, तभी जाकर मजा आएगा. या ठिकाणी आपण पाहिलं तर चैतन्य भटजी आणि तसेच साई पाध्ये आणि शर्वरी पाध्ये यांच्या माध्यमातून मात्र प्रेक्षक व खेळाडूंसाठी या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. सुंदर यावेळेला आपण पाहू शकताय. तर फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होत असताना आपण पाहू शकताय या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. तरी प्रेक्षक व खेळाडूंनी मात्र या जरूर नाश्त्याचा आस्वाद घ्यावा. नाश्ता मात्र या ठिकाणी मोफत मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे या ठिकाणी खर्च करावे लागणार नाहीयेत. त्यासाठी मात्र आपण नाश्त्याचा मात्र भरभरून आनंद घ्या, आस्वाद घ्या. या ठिकाणी मात्र नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे ती चैतन्य भटजी, साई पाध्ये आणि शर्वरी पाध्ये यांच्या माध्यमातून. प्रशांत जी, बिल्कुल एक बहुत ही अच्छा जो कि ऑप्शन खास करके बल्लेबाजों के लिए यहाँ से है कि आने वाले 5 गेंदों में कम से कम 3 बड़े शॉट खेले. तुषारने काताने कोला, दीपेश 9 पर अच्छी पारी कर रहे अपनी टीम के लिए. आणि आता नाश्त्याची व्यवस्था देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याकरता तुम्हाला कुठल्या प्रकारचा खर्च करावा लागणार नाही आहे. आपल्याला जर भूक लागली असेल तर प्लीज आमच्या व्यासपीठाच्या बरोबर उजव्या बाजूला या, तिथे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इस बार गेंद चली गई पीछे बहुत तेजी के साथ और 4 रन मिलेंगे. मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. नाउ स्कोर मोज ऑन 39 for loss of 4 विकेट. अभी तक फिलहाल अगर देखें तो 141 चौके आए हैं. ये गेंद बहुत अच्छी थी, गेंद में कोई खराबी नहीं थी. टप्पा खाने के बाद घुमाव बिल्कुल मिला, स्विंग मिला था, बल्ले का मोटा सिरा नहीं थी, भी चली गई विकेट कीपर के पीछे फाइन डेक पर छलांग बिल्कुल लगाई थी, लेकिन उनके हाथों को लगती भी गेंद पीछे चली गई है बाउंड्री लाइन के बाहर. दीपेश 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 4 गेंदों का सामना किया है. शाही गेंदबाजी कर रहे हैं दूर वाले एंड से. बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है. मैच नंबर 37. इस बार बल्ले के बीचों बीच तो नहीं है, पॉइंट की तरफ गेंद जाते हुए 1 ही रन मिलेगा. 1 रन के साथ संतुष्ट होते हुए ज़्यादा कुछ करने का मौका नहीं दे रहे हैं. बल्ले के बीचों बीच खेलने का मौका नहीं दे रहे हैं. रन संख्या 39 रन 5 विकेट. ज़्यादा समय नहीं जाना चाहिए, बार बार वही तो कह रहे हैं कि 3 गेंदों का खेल से और 39 रन बने हुए हैं. तो जो खिलाड़ी को हमने देखा था, बहुत बड़े बड़े खिलाड़ी इस टीम में शामिल है, लेकिन जो प्रारंभिक बल्लेबाजों ने आज प्रभावित नहीं किया और इसीलिए स्कोरबोर्ड जो है धीमे रफ्तार के साथ आगे बढ़ रहा है. सही गेंदबाजी करने के लिए तैयार है. बड़ा शॉट आंसर की तरफ खेलना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर गेंद है. बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं, हर गेंद को ऑन से की तरफ खेलने की कोशिश कर रहे हैं. 22 का इशारा श्रीकांत भोईर की तरफ से होता हुआ. 39 for 5. अब ये सिंगल आता है 40 रन 5 विकेट के नुकसान पर. देखिए यहाँ स्टैंड में बहुत सारे दर्शक एंजॉय करना चाहते हैं, लेकिन उनके मनोरंजन के लिए मैदान के अंदर वो बल्लेबाजी अच्छे होने चाहिए ना, वो नहीं हो पा रही है. इस बार स्ट्रोक अच्छा है, शानदार तरीके से गेंद को खेलते हुए बाउंड्री के बाहर. देखिए यह आवाज आएगी, लेकिन मैदान के अंदर वो मीठी आवाज आनी चाहिए, तब जाकर वो आवाज आ सकती है. खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया. एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेलते हुए 46 रन 5 विकेट के नुकसान पर. दैट्स अ ब्यूटीफुल टाइमिंग फ्रॉम दीपेश. ही इज लुकिंग नाउ वेरी डेंजरस. आपके पास 1 गेंद बची हुई है 46 5 विकेट के नुकसान पर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साई पाटील. यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेला. दीपेश मात्रेच्या बॅटमधून एक धाव आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. सुपर बॅटिंग आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. एंड ऑफ द इनिंग.
पहिला डाव या ठिकाणी समाप्त होत असताना आपण पाहू शकतात 50 धावा ॲक्युरेट एक्झॅक्टली पाहायला मिळाल्या आणि अतुल तिवाड यांचं मात्र या ठिकाणी चौकाराने स्वागत केलं जातं या क्रीडा नगरीमध्ये. दीपेश की शानदार पारी रही है, 7 गेंदों में 24 रन बनाया इन्होंने और बहुत ही बेहतर एक्स्ट्रा कवर के ऊपर से वो शानदार छक्का था. मनोज आज आउट फॉर डक, रितेश ने 4 रन बनाए, जगदीश ने 6 रन बनाए, रोहित के 7 रन, नयन का 1. लेकिन इस मैच में दीपेश आप आए और सबके ऊपर छाए, 7 गेंदों में 24 रन, मैग्निफिसेंट. अब एक बार फिर मैं विनती करूंगा, ये जो खिलाड़ी अंदर आ रहे हैं तो इसका मतलब एक टीम को एक बार फिर अंदर जाना होगा. चलिए सफाल स्टार, आपको मैदान के अंदर जाना है. चला विटीलाइन स्टार विटीलाइन स्टार आपको मैदान के अंदर जाना है. सफाल स्टार, आपके जो बल्लेबाज आप रेडी रखें. 24 गेंदों में 51 रनों की जरूरत है. विटीलाइन ने पहले बल्लेबाजी की है तो आपको जल्दी मैदान के अंदर जाना है क्योंकि इसके बाद में एक बड़ा मुकाबला आ रहा है. 24 गेंदे 51 रनों की जरूरत है. ओम 11 जलसर ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया. उसके बाद में एसपी बॉयज की टीम ने भी बहुत ही शानदार प्रदर्शन किया है और फाइनल में पहुंचने वाली पहली टीम कोरे 11 है. बल्लेबाजों को भी जल्दी मैदान के अंदर जाना है. बॅट्समन चला मैदानामध्ये. डाव्या बाजूला जल्लोष करण्याकरता प्रेक्षक सज्ज आहेत पण थोडं मनोरंजन मैदानामधनं पण येणं फार गरजेचं असेल. नाश्त्याची सुंदर अशी व्यवस्था मोफत आहे. डाव्या बाजूला किंवा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर बरोबर समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था आहे. पूर्णपणे मोफत व्यवस्था आहे. प्लीज त्याचा फायदा घ्या. एसपी बॉयज ट्रॉफी 2021. गर्दी करू नका, प्रत्येकाला नाश्ता मिळेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे लवकरात लवकर. 24 चेंडू आणि 51 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये काय लूक पाहायला मिळतोय. वेडीचं मैदान आपण पाहू शकतायत. शानदार लूक आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक विकेटसाठी मात्र या ठिकाणी 100 रुपयांचं कॅश प्राइज शेठ माणूस प्रीतम या ठिकाणी आमच्यापर्यंत ही माहिती देत असताना स्वतः प्रीतम क्रिकेटचे वेडे आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत आणि शेठ माणूस हा स्टँड मात्र खूप मोठ्या प्रमाणात गाजला गेला. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. विटीलाइन स्टार सामन्याला सुरुवात करायची कारण जास्त वेळ घेऊ नका. आणि आता नाश्ता डाव्या बाजूला जातोय जिथे स्टँड आहे. स्टँड बंद, आवाज येऊ द्या. बोला गणपती बाप्पा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये प्रशांतजी पाहायला मिळतो. 24 चेंडू आणि 51 धावा. विटीलाइन स्टार आणि एकाच साईडला सफाळी स्टार. नक्की स्टार कोणता संघ होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. आक्रोश येत असताना पाहायला मिळतो. एकाच साईडला जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. दोन संघांमध्ये कडवी लढत. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. सुपर मॅच आजच्या दिवसामध्ये मात्र सुंदर जेवणाची व्यवस्था मिस्टर सागर घरत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. साई कॅटरर्स यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. धन्यवाद सागर घरत. यावेळेला मात्र ऑन साईडला पहिला चेंडू पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला निघून येतोय. रोहित त्या चेंडूला कलेक्ट करतात. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर बिनबाद 2 या धावसंख्येवर. मनीष एका साईडला आहे ज्या खेळाडूकडे मात्र खूप काही क्षमता आहे, तर एका साईडला किरण गुरुद्वान सारखा एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल प्रशांत जी. बिल्कुल किरण को एक बार फिर वो फॉर्म में आना बहुत जरूरी है, तभी जाकर मजा आएगा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. जगदीश ऑन सेट पर लॉग ऑन का कॉर्नर मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है. स्क्वेयरली की तरफ खिलाड़ी है. मैं बार बार एक बार फिर बताना चाहता हूँ कि ज़्यादा टीम मीटिंग ना करे, ज़्यादा चर्चा ना करे, ज़्यादा समय ना गवाए. बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जग्गू तैयार है. दूर बॉल एंड से स्ट्रोक अच्छा है लेकिन एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे और बल्लेबाज बैक टू द पैवेलियन. सेलिब्रेशन हो रहा है. वेडीच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेला अतिशय महत्त्वाचा सामना आपण या ठिकाणी बघतो आहे. विटीलाइन स्टार आणि सफाळी स्टार. सफाळी स्टारचे खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करतात. एकूण धावांचा विचार केला तर एक लक्ष्याचा विचार केला तर टार्गेट आहे 51 धावांचं.
51 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात स्थिती तितकीशी चांगली नाहीये आणि बाद झालेला फलंदाज मनीष ज्याने एक फटाफटका मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू नीटच्या बॅटवरती आला नाहीये आणि एक्स्ट्रा कव्हरला एक अतिशय उत्तम प्रकारचा झेल टिपला गेलाय. मनीष जो इस वक्त है बैक टू द पैवेलियन जा रहे हैं. किरण को फॉर्म में आना बहुत जरूरी है और अच्छा स्टार्ट जगदीश की तरफ से अपनी टीम के लिए. प्रमोद, ये मुकाबला जो है एक अलग कंसेप्ट के साथ आया है, अलग सोच के साथ आया है, इसके ऊपर चर्चा होगी. बिल्कुल अब जाकर अच्छा स्टार्ट जगदीश के लिए. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. नए बल्लेबाज तीसरे नंबर पर यश आ रहे हैं. विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है. सागर घरत को मैं देख रहा हूँ, क्या स्वादिष्ट खाना आप पका रहे हैं. एक बार फिर नाश्ता भी आया है. टप पकाने के बाद उछाली थी भी गेंद बहुत ऊपर से जा रही है. वाइड बॉल का इशारा सर के ऊपर से जाते भी श्रीकांत भोईर इस वक्त वाइड बॉल का इशारा कर रहे हैं और मैदान के अंदर महेंद्र है जिन्होंने 1 बाउंस का इशारा किया है. तो रन संख्या फिलहाल 3 रन, 1 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के लिए प्रमुख गेंदबाज जग्गू तैयार है. एक क्रूशियल मैच आज. इसके बाद में जो बड़ा मुकाबला आएगा ना, मजा आएगा. सुंदर गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, खड़े खड़े खेलने की कोशिश, गेंद ऑन साइड की तरफ जाते भी खिलाड़ी बाउंड्री रन पर मौजूद है. जब तक इस गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 4 रन. जीतने के लिए 51 रनों की जरूरत है. सफाल स्टार को विटीलाल ने पहले बल्लेबाजी की है आणि आता स्टँड मध्ये नाश्त्याचं स्वागत केले जाते. आपल्या अनोख्या अंदाजामध्ये आपण ते पाहतोय. नाश्ता आलेला आहे, कांदे पोहे. सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचा नाश्ता आता पोहोचलेला आहे स्टँडमध्ये. मोफत नाश्ता आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो तो जगदीश. डावकुरा फलंदाज यावेळेला असेल मैदानामध्ये. यश ऑन स्ट्राइक. ऑन साइड पर फैली हुई फील्ड है. समय ज़्यादा नहीं जाना चाहिए. लंबे रनअप के साथ गेंदबाजी करने के लिए जगदीश तैयार है. ऑन साइड पर बड़ा शॉट खेलने की कोशिश. हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी आने का प्रयास कर रहे हैं लेकिन गेंद जा रही है बाउंड्री के बाद. 6 रन. खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया है. पुल करने के लिए मौका मिला. बल्लेबाज ने खड़े खड़े इस गेंद को पुल कर दिया है. इसी खूबसूरत छक्के के साथ स्कोर अब डबल फिगर में जाता हुआ. रन संख्या कुल मिलाकर 10 रन, 1 विकेट के नुकसान पर 51 रनों का पीछा करते हुए. क्या कमाल का प्रदर्शन मैदान के अंदर बल्लेबाज भी कर रहे हैं. मजा आएगा जिस तरह से मुकाबला चल रहा है. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र व्हाईट यॉर्कर ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. यश चौधरीला हा चेंडू मात्र समजला नाही. सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकताय एका साईडला किरण गुरुद्वान, एका साईडला यश चौधरी. पहिला फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र 19 चेंडू आणि 41 धावा. बिरेन सुराणा, आशिष म्हात्रे, संदीप मोहिते यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. रुपेश किने, हर्षल गावड, भरत भोईर या सर्वांचं धन्यवाद. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय शॉडम पुलचा फटका. चेंडू मात्र निघून जाईल. तुषार भोईर मॅन फ्रॉम टेंबी खोडावे या ठिकाणी मात्र चेंडूला कलेक्ट करतात. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते फलकावर 12 धावा. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 51 धावांचा पाठलाग करताना चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 39 धावा. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. कृपया करून टीम मीटिंग करू नका मित्रांनो, खेळाडूंनो. कृपया करून आम्ही वारंवार सूचना करतोय. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी वेळ निघून चाललाय. घड्यात जवळजवळ 5:35 झालेत आणि लवकरात लवकर अंधाराचं साम्राज्य मात्र या ठिकाणी पसरण्या अगोदरच आपल्याला आज ग्रँड फिनालेचा सामना हा खेळवला गेला पाहिजे. याकरता मी विनंती करतोय जर थोडीशी घाई करा. पाण्याची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून प्रांजल 11चे प्रोप्रायटर एक चांगलं व्यक्तिमत्व अनंता पाटील साहेब यांच्या माध्यमातून मात्र पाण्याची व्यवस्था केली. 4 दिवस जेवढं पाणी लागेल तेवढं माझ्याकडून घेऊन जा हा शब्द त्यांनी दिला आणि तो पूर्ण सुद्धा केला. यावेळेला सरळ बॅटने हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र निघून जाईल. यावेळेला 1 धावे करतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या नयनकीने मात्र पुढे सरसावतोय. 1 धाव येते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 13 या धावसंख्येवर. 1.1 आतापर्यंत ओव्हरचा खेळ झालेला आहे. 51 धावांचा पाठलाग करताना विटी लाइन स्टार आणि एका साईडला सफाळी स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. बिल्कुल रन संख्या के साथ 13 रन 13 ऑन द बोर्ड. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. मनोज गेंदबाजी कर रहे हैं. बहुत ही महत्वपूर्ण ओवर रहेगा ये. हवा में गेंद है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है. दैट शुड बी टेकन. यस इट इज.
डगआउट में देखे एक बार फिर हर्ष और उल्लास का वातावरण है। ये देखे एक बार फिर दर्शक एंजॉय कर रहे हैं। बिल्कुल कैमरा आपकी तरफ आएगा, जिस तरह से माहौल बना हुआ है धीरे धीरे। ये देखिए, ये कैमरा आपकी तरफ है, आपके ऊपर ही कैमरा है और बहुत अच्छा काम करे अनुराग चौहान। मैदान के अंदर बल्लेबाजों को जाना होगा। इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर है। ये महेंद्र पाटिल जो एक बहुत ही मशहूर एंकर है यहाँ के, इनकी तरफ से भी टूर्नामेंट के लिए बहुत सारी शुभकामनाएं आ रही हैं। तो सारे चारों ओर से मेरे हिसाब से जितने लोग देख रहे हैं यूट्यूब पर, बहुत सारे अच्छे कमेंट्स आए हैं और अच्छे संकेत है। आने वाले दिनों में 55,000 का टूर्नामेंट भी आने वाला है, तो ये और मजा आएगा, यहाँ से और क्वालिटी बनने वाली है। शुभम पाध्याय साहब ने बहुत अच्छा काम किया, कुछ कमी नहीं है। बढ़ती का नाम जिंदगी है। इस मैच में, इस टूर्नामेंट में कुछ भी कम नहीं है और दिल लगा के, एड़ी चोटी का दौड़ लगा के यहाँ इन्होंने काम कर दिया और इसका परिणाम सामने है। कमाल का प्रदर्शन बल्लेबाजों का, एक्साइटेड मैचेस, रोचक मुकाबले, बहुत सारी अच्छी चीजें हमने देखी है। नक्कीच जबरदस्त. यावेळेला आपण पाहतोय हे किरण गुरुद्वांचा हा फटका पाहायला मिळतोय. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना डीप मिड विकेटवरून फेकी येते. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जयनाथ भोईर सर आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या झालेल्या आहे 14. जतीन केने एका साईडला चांगले अपडेट देत असताना पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि 37 धावा हे सामन्याचं समीकरण. एक जबरदस्त काटे की टक्कर. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कश्मकश मुकाबला. बिल्कुल बहुत ही इंपॉर्टेंट और बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। फिलहाल टूर्नामेंट में 12 मैचेस रोचक हुए हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी। इस बार ऑन पर खेलना चाहते थे लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले पर नहीं आई है और थ्रो सीधा स्टंप पर था। जोरदार अपील यहाँ गेंदबाज की तरफ से हुई है। अपील कौन कर रहा है? यहाँ स्टैंड में बैठे सारे दर्शक कर रहे हैं। इस तरह का माहौल है। देखिए कितना रिएक्ट हो रहे हैं। हर छोटी छोटी जो कि सोच जो कि बहुत महत्वपूर्ण होती है, छोटी छोटी बातें बहुत महत्वपूर्ण होती है और अभी तक गेंदबाजों का बोलबाला भी रहा है। रन संख्या इसी के साथ 15 ऑन द बोर्ड। 15 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. 14 चेंडू आणि विजयासाठी 36 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतात. या वेळेला मात्र आपण पाहतोय वाईटचा इशारा. आक्रोश होत असताना पाहायला मिळतोय प्रत्येक चेंडूवर. खूप चांगल्या प्रकारचा स्टँड त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हे सर्व श्रेय मात्र नचिकेत पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. वेडीचं मैदान, अक्षरशः प्रशांतजी वेड लावलंय या मैदानाने आणि त्याच शब्दामध्ये खूप काही लपलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 36चा अजून सुद्धा 35 धावांचं आव्हान आहे. 16 धावा 2 गडी बाद. बिल्कुल एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। तालियां बजाना चाहते हैं यहाँ दर्शक, मजा आएगा इस मैच में। इस बार उड़ाया, सुंदर स्ट्रोक बल्ले के बीचों बीच मिड विकेट बॉलिंग के बाहर जाती हुई गेंद। तालियां दूसरी तरफ बढ़ रही है। अब देखिए जो डगआउट जो अलग मैं देख रहा हूं, खास करके सपाल स्टार का, वहां तालियां बज रही है और विटी लाइन स्टार के खेमे में थोड़ा सा सन्नाटा है। रन संख्या 22 रन। समीकरण देखे किस तरह से, अब 22 रनों की जरूरत है। आधा लग 29 रनों की जरूरत है। तो रन संख्या 22 है, बीच में फासला अभी भी बना हुआ है। हौसले की जरूरत है, हौसला होगा तो घोसला बन सकता है। नक्कीच जबरदस्त. किरण गुरुद्वान यासाठीच ओळखला जातो. 3 वर्षापलीकडे या खेळाडूला मी ॲज अ फिल्डर म्हणून पाहिलं होतं. अप्रतिम गुड डिलिव्हरी. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते परंतु पंच सहमत आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतोय की सक्षम आहेत. श्रीकांत भोईर एका साईडला, मंगेश भोईर आपण पाहतोय. विरल नायर आणि विशाल नाईक नेक्स्ट मॅचसाठी पुन्हा एकदा सज्ज राहतील. धावांची गती जर आपण पाहिली तर या वेळेला जाऊन पोहोचते ते एकंदरीत 22 धावा. विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य. 12 चेंडू आणि 29 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चला, नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. घाई करा जरा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. ओम 11 जलसार वर्सेस आपल्याला पाहायला मिळणार आहे SP बॉयज. या 2 संघांमध्ये कडवी लढत. चला, टीम मीटिंग करू नका प्लीज. टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतायत. 12 चेंडू 29 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 29 धावा. चला, थोडीशी घाई करा. एका साईडला मिस्टर अमित अण्णा आपण पाहू शकतायत. अवनी फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर दीपकजी पाटील मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहिदाजी पाटील यांचे बंधू बबलू. या गोलंदाजाला हॅट्रिकसाठी मात्र आपण पाहतोय किरणजी गावडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपण पाहिलं
आणि विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. काय बक्षिसांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळते. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है इस वक्त. बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज है रितिश. ओहो हो, बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री के बाद 6 रन. वैसे अगर देखिए तो दोनों तरफ से तालियां बज रही है. कौन किसके लिए तालियां बजा रहे कुछ समझ में नहीं आ रहा है. अभी तो ये शॉट बहुत अच्छा था बल्लेबाज की तरफ से सपाल स्टार के लिए, लेकिन विटी लाइन के जो खास करके समर्थक वो भी तालियां बजा रहे हैं. लेकिन ये शॉट बहुत इंपॉर्टंट है, बहुत महत्वपूर्ण है. थोड़ा सा मैच रोचक बन जाएगा. नक्कीच फ्रेंडली मॅच असल्या कारणानं दोन्ही प्रेक्षकांकडे मात्र या ठिकाणी आपण पाहतो संधी आहे. दोन्ही मात्र संघ आपलेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 28 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 23 धावा. 11 चेंडू आहेत तुमच्याकडे. 11 चेंडूमध्ये 23 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. 11 चेंडू 23 धावा हे सामन्याचं समीकरण. यानंतर पुन्हा एकदा बिग फाईट, बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओम 11 जलसार वर्सेस SP बॉयज या दोन संघांमध्ये. मैदान के अंदर एक जबरदस्त मुकाबला चल रहा है, कच पकच जारी है, कांटे की टक्कर चल रही है. समीकरण जो बना हुआ है फिलहाल मैदान के अंदर 11 गेंदों का खेल शेष है. 11 गेंदों में जीतने के लिए लक्ष्य जो है फिलहाल 23 रनों की जरूरत है, क्योंकि 12 गेंदों में 29 रनों की जरूरत थी. अब जाकर स्ट्राइकर पर बल्लेबाज अमित 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. रितेश तैयार है, लेकिन ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी. 11 गेंदे 23 से मैच बहुत करीब है, कुछ भी हो सकता है इस मैच में. सपाली स्टार और विटी लाइन स्टार के बीच ये मुकाबला. सपाली के लिए जीतने के लिए 11 गेंदों में 23 चाहिए. ऑन साइड पर बहुत ही जबरदस्त स्ट्रोक. ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. मैदान के अंदर जबरदस्त प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. थोड़ा सा सपाल स्टार के खेमे में खुशी का माहौल है, मजा आएगा. 10 गेंदों का खेल से और जीतने के लिए यहां से 17 रनों की जरूरत है. 17 का मतलब खतरा है. खतरा किसके लिए ये आने वाला समय ही बताएगा. अल्पेश जी बोहिर भी देख रहे हैं यहां से ये मुकाबला, लेकिन मजा है. एक फ्रेंडशिप मैच है, लेकिन रोचकता बरकरार है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार रितेश. इस ओवर की कहानी देखें तो 2 बड़े शॉट आए हैं. मैच में वापसी का बिगुल बल्लेबाज बजाते हुए. 10 चेंडू आणि 17 धावा असं सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. चेंडू निघून जाईल. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी मन्या मात्र फेकी करतोय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते, एक धाव अर्जित केली जाते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. 9 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 16 धावा हे सामन्याचं समीकरण. यापुढील होणारा सामना ओम 11 जलसार आणि SP बॉयज या दोन संघांच्या सामन्याचा मात्र या ठिकाणी टॉस करतील. अतुलजी तिवाड यांना मी विनंती केली, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. यावेळेला इन द एअर चेंडू हवेत. बराच वेळ राहिला होता. जगदीश मॉर्कल आता मात्र आक्रोश होताना पाहायला मिळतोय, कारण विटी लाईन स्टार संघाला मिळाले एक मोठी सफलता. किरण गुरुद्वान सफाळी स्टार संघाचा स्टार खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैग्निफिसेंट कैच. बिल्कुल बहुत ही इंपॉर्टेंट कैच है. ज्यादा एक बार फिर वो सेलिब्रेशन नहीं होना चाहिए, लेकिन ये देखिए क्या हो रहा है. स्टैंड में देखिए इलेक्ट्रिफाइंग माहौल है. क्या माहौल बना हुआ है. मैदानात जास्त चर्चा करू नका, टीम मीटिंग करू नका प्लीज. आपल्याला विनंती, आपापल्या जागेवरती चला. बोला गणपती बाप्पा. या ठिकाणी डाव्या बाजूला आवाज येतोय अतिशय सुंदर पद्धतीने. दुसऱ्या बाजूला बघितलं तर समोर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. आपण सुज्ञ आहात, दर्दी आहात म्हणून गर्दी केलेली आहे. कुणाला सर्दी होणार नाही. खूप चांगले क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल है. अब जाकर देखिए गेंदें कितनी बची है इस ओवर की. 4 गेंदें समाप्त हो चुकी है. 8 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है. 8 गेंदों में जीतने के लिए 16 रनों की जरूरत है. मतलब मैच दोनों तरफ बना हुआ है. एक पैसा वसूल मैच देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा. SP बॉयज ट्रॉफी 2021 का कमाल मैदान के अंदर आप देख रहे हैं. ये 13वां मैच है जो रोचक तरीके से आगे बढ़ रहा है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे अमित, और गेंदबाजी का बागडोर संभलते रितेश. 8 गेंदों का खेल शेष है. 16 रनों की जरूरत. स्ट्रोक अच्छा बल्ले के बीचों बीच, लेकिन खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. गेंदबाज का बैट बाजा बजता हुआ, तालियां भी बज रही है. बहुत सारी चीजें मैदान के अंदर हो रही है. अब जाकर आपके पास 7 गेंदे हैं और 7 गेंदों में जीतने के लिए आपको चाहिए 10 रन. अभी भी जो फासला है वो कम होता हुआ, बल्लेबाजों का हौसला बढ़ता हुआ. एक बार फिर मैं डगआउट देख रहा हूं, स्टैंड देख रहा हूं. थोड़ा सा सन्नाटा है. 7 गेंदे 10 रनों की जरूरत. नक्कीच जबरदस्त. यावेळेला अमित अण्णाच्या बॅटमधून आपण पाहतोय जे स्ट्रोक यायला हवेत, टेक्निकली साऊंड यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोड आवाजात गोड षटकार. मॅन फ्रॉम मथाने, मथाने ब्रँड म्हणून आपण पाहायला मिळतोय मिस्टर अमित अण्णा
एक ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईलमध्ये कॅप आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर रितेश. यावेळेला जर आपण पाहिलं तर शॉर्ट पुलचा फटका पाहायला मिळतो. मिस टायमिंग झाला होता. एकदा वर्जित केली जाते. वेगाने मात्र क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 43 धावा, 6 चेंडू आणि 8 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सामना होता कुठे आला कुठे. जो प्रेक्षणीय सामना जसा व्हायला हवा तसा मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. ही फ्रेंडली मॅच आहे. इथून ट्रेंड सुरू झालाय तो SP बॉयज या ट्रॉफीपासून आपण पाहू शकताय. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेपासून. आता वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट. मैदानामध्ये बघितलं तर एक चांगलं क्रिकेट बघायला मिळते. टीम मीटिंग करू नका. चला 6 चेंडू आणि 8 धाबांची आवश्यकता. एक प्रेक्षणीय सामना, एक प्रदर्शनीय सामना आहे. चला आपापल्या जागेवरती. इथे मात्र SP बॉयजचे कॅप्टन दाखल झालेले आहेत. मी विनंती करणार आहे ओम 11 जलसाचे कॅप्टन. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बरोबर 6 चेंडू या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर टॉस केला जाणार आहे. त्यामुळे लगेचच टॉसकडे जातोय आपण. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. 6 चेंडू आणि 8 डबाची आवश्यकता. रोमहर्षक सामना निश्चितच आहे, यात काही शंका नहीं है. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. इस मैच में रंग में भंग भी होगा, लेकिन किसका होगा ये आने वाला समय ही बताएगा. प्रमोद, रोचक मुकाबला, पैसा वसूल मुकाबला मैदान के अंदर. जबरदस्त सामना. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 8 धावा. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एका साईडला फलंदाज आहे मिस्टर अमित, एका साईडला भावेश मात्र या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक एंडकडे. अमितने मात्र आपलं चोख काम जे आहे ते मात्र बजावलंय ॲज अ बॅट्समन म्हणून. 6 चेंडूमध्ये 22 धावा. यावेळेला मात्र ऑन साईडला स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सुपर टायमिंग, फॅन्टास्टिक, फॅब्युलस शॉट. 6 धावा. Another glorious looking shot from the batsman going on to the back foot and pulling toward the deep mid wicket. And what a timing from the batsman. Super batting. अब जाकर पूरी तरह से दबाव जो है विटी लाइन के ऊपर होगा. सपाल स्टार की गाड़ी ना रम पम पम जा रही है. ये उड़ाया विटी लाइन के खेमे में गेंद. और इसी के साथ इस जो कि प्रदर्शनीय मैच में सपाला स्टार की टीम ने जीत अर्जित की है. कांग्रेचुलेशन. मैग्निफिसेंट परफॉर्मेंस. वो इनाम बिल्कुल जो है आपको बाद में मिलेगा, लेकिन मैं चाहूंगा SP बॉयज और ओम 11 जलसा के बीच जो मुकाबला है, टॉस की तरफ जाना बहुत जरूरी है.